नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज कोळंबी भात कसा करायचा ते दाखवते. मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे, पण भात हा जो आहे ना अगदी खूप छान असा चमचमीत आणि झणझणीत होतो. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. तर इथे ही कोळंबी आहे आणि ही कोळंबी मी अर्धा किलो आणली होती, तर ती सोलून एवढी आहे. एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, ओलं खोबरं आहे थोडंसं अर्धी वाटी, आणि हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, इकडे लसूण पाकळ्या आहेत एक 4 ते 5, आणि थोडंसं आलं. आणि हे तांदूळ आहे ते मी अर्धा तास आधी भिजत घातला होता. हा कोलम तांदूळ आहे, तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल. हे बघा, बघू शकता अख्खा कोलम आहे, तुमच्याकडे जो असेल तो वापरा. फक्त तांदूळ नवीन किंवा भात जसा चिकट होतो तो घ्यायचा नाही. आता हे जे हिरवं वाटण वाटायचं आपल्याला, खोबरं आणि बाकीचं जे साहित्य आहे त्याचं वाटण वाटायचं, आणि ह्या कोळंबीला हळद मीठ लावून ठेवायचं आहे. तर इथे मी कोकम आगळ घेतलं आहे, एक मोठा चमचा भरून. तुमच्याकडे नसेल तर कोकम घेतलं तरी चालेल, किंवा हे काहीच नसेल तर एक अर्धा लिंबू पिळायचं. आता ह्या कोळंबीला लागेल एवढंच मीठ आणि हळद लावून घेतली. याला मिक्स करून घ्यायचा आणि बाकीचं सगळं तयारी होईपर्यंत याला मुरवत ठेवायचं आहे. आणि हिरवं वाटण आहे ते हिरवं वाटण वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं हिरवं वाटून घेतलं मी, पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे एवढं जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं. आता फोडणीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला, कारण भात आपण बाकीचा शिजवणार आहे, त्यासाठी थोडंसं तेल जास्त घ्यायचं. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं जे आहे ते फुलायला लागलं की मग एक तेजपान आहे ते असं तोडून घेतलेलं आहे, ते टाकलं. आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा जो आहे ना छान असा परतून घ्यायचा, तांबूस रंग येऊसपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कारण कांदा माशाच्या कुठल्याही कालवणाला कांदा छान परतून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग तुमच्या माशाच्या कुठल्याही कालवणाला किंवा कुठल्याही पदार्थाला गोडसर अशी चव येते. आता कांदा परतून झाला की हा वाटलेला मसाला घालायचा आहे. मसाल्याला पाणी घालू नका, अगदी कोरडाच सरसरीत मसाला वाटून घ्यायचा आहे. आणि आता हा मसाला छान खमंग तेलामध्ये परतून घ्यायचा. गॅस मंद ठेवायचा आणि छान सुगंध येऊसपर्यंत मसाला परतून झाला. आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. तर कोरड्या मसाल्यामध्ये घेतलं आहे धनेपूड, जिरेपूड आहे, हळद आहे, आणि हा मालवणी मसाला आहे. तर मालवणी मसाला अगदी 1 चमचाभर घेतला आहे. आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळं तिखटाप्रमाणे घ्या. माशाचा कालवणाला शक्यतो मालवणी मसालाच वापरा. जर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत असाल तर तो वापरायचा नाही. रोजच्या भाज्यांमध्ये जो आपण वापरतो की नाही, तो माशाच्या कालवणाला चालत नाही कांदा लसूण मसाला. मसाला खमंग परतून झाला की मुरवत ठेवलेली कोळंबी आहे, हळद मीठ लावून ठेवलेली, ती घालायची आणि याला छान परतून घ्यायचं आहे. आता कोळंबीचं जे पाणी असतं ते पूर्ण आटूसपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट तेलाबरोबर हे मसाल्याबरोबर परतून घ्यायचं. पाणी पूर्ण आटलं पाहिजे. जे मसाला याला कोळंबीला लावलेलं असतं ते थोडंसं 1-2 मिनटासाठी झाकून घ्यायचं. हे बघा, बघू शकता पूर्णपणे असं पाणी आटून तेल वर आलेलं इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये जे आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे. 1-2 मिनिट पुन्हा झाकून ठेवून आता हे तांदूळ घालून घ्यायचा. तांदळातलंही पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि घालायचं, कारण आपल्याला या कोळंबीबरोबर भातही छान असा परतून घ्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनिट पुन्हा छान हे भात परतून घ्यायचा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि आता 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1-2 वाट्या पाणी, 2 ते 2.5 वाटे तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी घाला. पण शक्यतो तांदूळ आपण भिजत घातलेला असतो त्यामुळे जास्त पाणी लागत नाही.
एक 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचं आणि हे उकळलेलं पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. एक 2.5 वाट्या पाणी घातलं मी. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊसपर्यंत थांबायचं आहे आणि मग नंतर गॅस मंद ठेवून भात शिजवून घ्यायचा. उकळलेलं पाणी घातलेलं असतं त्यामुळे पटकन याला उकळी येते, जास्त वेळ लागत नाही. अशा वेळेला काय करायचं, झाकून ठेवायचं नाही, फक्त पहिलं आधी उकळून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून झाकून ठेवायचं. आता आपण कोळंबीसाठी मीठ लावलं होतं. आता फक्त तांदळाचं जेवढं तांदूळ आहे तेवढंच मीठ घालायचं. तुमच्या हिशोबाने जेवढं तांदूळ असेल त्या हिशोबाने मीठ घाला. आता उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि झाकून